नमस्कार बालमित्रांनो, आजच्या बोधकथेचे नाव आहे आत्मानुभूती. एक मुलगा कुत्र्याचे पिल्लू विकत घेण्यासाठी एका दुकानात गेला. 4 पिल्ले एका ठिकाणी बसली होती. त्याला ती फारच आवडली. त्यातील एक पिल्लू कोपऱ्यात जरा एकटेच होते. मुलाने किंमत विचारली. दुकानदार म्हणाला, प्रत्येकी 500 रुपये. मुलाने विचारले, ही सर्व एकाच आईची आहेत का? असतील तर एक कोपऱ्यात थोडेसे वेगळे का ठेवले आहे? दुकानदार म्हणाला, ही सर्व पिल्ले एकाच कुत्रीची आहेत, पण कोपऱ्यातील अपंग असून त्याला एक पाय नाही, त्यामुळे ते विक्रीसाठी नाही. आपण त्याचे काय करणार आहात? मुलाने प्रश्न केला. आम्ही त्याला थोड्या दिवसांनी रस्त्यावर सोडून देणार, दुकानदाराने उत्तर दिले. मुलाने तेच पिल्लू विकत घ्यायचे म्हणून आग्रह धरला. त्याने 400 रुपये पण दिले. 100 रुपये कमी पडले म्हणून तो ते आणण्यासाठी घरी गेला. दुकानदारही त्याच्या मागोमाग पिल्लू घेऊन घरी आला. घरी आल्यावर दुकानदाराने मुलाला विचारले, इतर चांगली पिल्ले असताना त्याच किमतीत तू हे पिल्लू का घेतलेस? मुलाने उत्तर न देता आपला पायजमा वर केला. त्याचा एक पाय लाकडी होता. तात्पर्य, दुसऱ्याबद्दल नुसती कणं वाटणे म्हणजे सहानुभूती, पण त्याच्या जागी आपणास कल्पून अनुभूती घेणे म्हणजे तन्मभूती किंवा आत्मानुभूती. समर्थ रामदासाने म्हटलं आहे, आपणास चिमोटा घेतला, तेने जीव कासावीस झाला, आपल्यावरून दुसरा ओळखावा. धन्यवाद.